प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 23 जानेवारी 2026 शुक्रवार। हृदयातील ध्यान, कारण तो आपल्या हृदयात जसा विचार करतो तसा तो असतो। नीतिसूत्र 23 अध्याय 7 वचन। एखाद्या व्यक्तीच्या हृदयातील ध्यान त्यांच्या दोंडेचे शब्द आणि त्यांचे हाताची कृत्ये या तिन्ही गोष्टी त्यांची आत्मिक जीवनाची ओळख ठरवतात। मूळ पवित्र असेल तर रोपही पवित्र असेल, आणि रोप पवित्र असेल तर त्यांचे फळही पवित्रच असेल। हृदयातील विचार शब्दांना जन्म देतात आणि ते शब्द पुढे कृतीत उतरतात। म्हणून देवाचे लेकरांनी आपल्या हृदयातील ध्यानाबाबत सावध राहिले पाहिजे। बायबल म्हणते, प्रत्येक विचार ख्रिस्ताची आज्ञाधारकतेखाली गैद करून द्या। 2 कोरिंथियर 10 अध्याय 5 वचन। जो विचारांची पातळीवरची लढाई जिंकते तो आपले जीवन पवित्रतेत सुरक्षित ठेवतो। प्रभू तुमचे विचार तुरूनही ओळखतो, त्यांचे दृष्टी आड काहीही लपलेले काही नाही। येशू पृथ्वीवर असताना त्याला फरीसी, सदुकी आणि शास्त्री यांचे विचार माहीत होते। त्याने त्यांना विचारले, तुमचे हृदयात वाईट का विचार करता? मत्ती 9 अध्याय वचन 4। त्याचप्रमाणे नोआच्या काळातही परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दृष्टता फार वाढली होती आणि त्यांचे हृदयातील विचाराचे सर्व हेतू नेहमीच वाईट होते। उत्पत्ती 6 अध्याय 5 वचन। म्हणून आपल्या विचारावर अत्यंत जागरूक राहा। मला एका बहिणीची माहिती आहे जिनाच्या विचारात सैतानाने प्रवेश केला। तो वारंवार गुंजत असे, तुला आत्महत्या करायलाच हवी। तिने तो विचार आणणाऱ्या शत्रूला झिडकारले नाही ना येशूच्या रक्ताचे संरक्षणाखाली स्वतःला लपवले। परिणामी ते आत्महत्येचे विचार देव सदैव दिवस अधिक बळकट होत गेले। तिने आपल्या पतीलाही सांगितले, मी माझे जीवन संपवणार आहे। त्यानेही तिचे शब्द दुरुस्त केले नाहीत। दुर्दैवाने एके दिवशी पती कामावर असताना तिने स्वतःवर राखेल ओतले, स्वतःला आग लावली आणि तिचा मृत्यू झाला। आज अनेक लोक आपल्या विचारात पापी कल्याण जगा देतात। चित्रपट पाहिल्यानंतर ते अशुद्ध इच्छांना प्रवेश देतात। संधी मिळताच ते निर्भयपणे पापी पडतात। नंतर ते आक्रोश करतात, हाय मी पाप केले। एखादी व्यक्ती कृतीत पाप करण्यापूर्वी खूप आधीच आपल्या हृदयात पाप करते। कृती ही फक्त आत आधीच रुजलेल्या विचारामागे येते। देवाचे लेकरांनो, आपल्या विचारावर आणि ध्यानावर पगडा ठेवा। पुढील म्हणण्यासाठी वचन। कोणीही परीक्षेत पडल्यावर असे म्हणू नये, देव मला परीक्षा देतो। तर प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या वासनांनी ओढला जाऊन फसविला जातो। याकूब 1 अध्याय 13 आणि 14 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ निर्गम 7 अध्याय 8 अध्याय, संध्याकाळ मत्ती 15 अध्याय 1 से 20 वचन। धन्यवाद।